हाय फ्रेंड्स, काव्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे बटर चिकन आणि कुलचा पराठा बनवणार आहे। त्यासाठी मी ना बोनलेस चिकन घेतलेला आहे अर्धा किलो। त्यामध्ये दही, काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ, हळद हे सगळं टाकून मी मिक्स करणार आहे। व्यवस्थित याला मिक्स करून एक अर्धा तास तुम्ही याला साइडला ठेवून द्यायचे। मस्त असं मिक्स करून घ्यायचे। हे बघा मिक्स झालेला आहे। आता याला मी साइडला ठेवून देणार आहे आणि आपण आता याची बाकीची तयारी करून घेऊया। याच्या ग्रेव्हीची तयारी करूया। इथं मी टोमॅटो घेतलेले आहेत 4, त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्यात आणि इथं काजू मी थोडेसे पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत कारण ते सॉफ्ट पेस्ट होते एकदम। आणि आलं लसूणची पेस्ट 1 चम्मच, थोडासा कांदा, आणि कांदा मी 4 बारीक कापून घेतलेले आहेत। थोडासा आपण याच्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे आणि थोडासा फ्राय करायला ठेवायचं आहे। तर इथं आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि इथं मी कढई ठेवलेली आहे। तर कढईमध्ये तेल टाकून घेते। तर या तेलामध्ये आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे पहिलं। हे बघा सगळं चिकन असंच फ्राय करून घ्यायचं आहे। तर असंच एक एक करून हे चिकन सगळं असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। आणि हे सगळं फास्ट गॅसवरती प्रोसिजर करायचे कारण स्लो गॅस करून ठेवला ना मग ह्या चिकनला आपल्याला पाणी सुटतं, मग ते बरोबर होत नाही। त्यासाठी फास्ट गॅसवरतीच हे चिकन तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। पाहू शकता किती मस्त असा कलर आला आहे। जसं आपण कोळशावरती भाजतो ना चिकन, त्या पद्धतीचं हे चिकन असं फ्राय झालेलं आहे। खूपच मस्त। तर आपण आता हे बघा दुसरं पण टाकलेलं आहे, ते पण मी फ्राय करून घेतलेलं आहे। पाहू शकता। आता ह्याच तेलामध्ये मी थोडंसं बटर टाकलेलं आहे कारण फक्त बटर नाही टाकायचं, बटर टाकलं की बटर जळून जातं, त्यासाठी आपण तेलासोबतच बटर टाकायचं आहे। आता त्याच्यामध्ये मी जिरे टाकल्यात, 1 दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि इथं कांदा बोलली ना साईडला ठेवला होता कापून, तो कांदा कापून त्या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथं मी कुलचा पराठा बनवते, पण पहिला पराठा मला जमला नाही। तर बघा तुम्ही कसा मी बनवलेला आहे तो। तर इथं थोडंसं बटर लावलेलं आहे, थोडीशी काश्मीरी लाल चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ, असं सगळं मिक्स करून मी हे लावून घेते याला। आणि एक साईडनी कट मारलेला आहे आणि त्याला असं रोल करून घेतलं आहे। पण असं रोल करून घेतला पण हा जमलाच नाही कुलचा पराठा। त्याचे असे पदर सुटतात ना, तसा पदर आलाच नाही। तर मी तुम्हाला दुसरा पण नक्की दुसरा ट्राय करून दाखवते परत एकदा। तो मी असं कट करून बनवलाय तर तो खूप छान पदर आलाय त्याचा। हे बघा आता हा आपण शेकून घेऊया। हा ना जमला नाही आहे, त्याच्याशी पदर नाही आलेले आहेत, असा हा चपातीसारखाच दिसतोय। ठीक आहे चालेल, पण दुसरा मी ट्राय केला पण तो मस्त आला। मस्त। आता इथं कांदा फ्राय झालेला आहे। आता आपण ते मिक्सरमध्ये वाटप ठेवलं होतं ना ग्रेव्हीसाठी, ते सगळं टाकून घेऊया आपण याच्यामध्ये आणि मस्त असं परतून घ्यायचं याला। चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं याला। आता हे बघा मी दुसरा पण पराठा ट्राय करते, पण हा मस्त जमला होता मला, हा मस्तच आलेला।
मी तुम्हाला दाखवते. मी असं कट करून तो पराठा बनवलेला, खूपच छान आलेला. तर हे लाटताना पण बघा किती मस्त असे पदर सुटल्यासारखे दिसतात ते. आणि ती हा पराठा शेकला ना तर अजून त्याचे पदर खुलले होते पूर्ण. मस्तच बघा. तर हा तुम्हाला मस्त शेकून दाखवते. इथं आपली ग्रेव्ही पण फ्राय झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे. सगळं जे आपण चिकन फ्राय केलं होतं ना ते सगळं टाकायचं आहे. आता इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडंसं मीठ, थोडंसं हळद, चवीपुरतं मीठ, हळद, थोडा गरम मसाला, तर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. हे बघा आपला इथं पराठा मस्तच, खूपच छान झालेला हा पराठा. पाहू शकता. हे बघा कसे पदर असे खुलल्यात त्याचे. आणि इथे मी चिकन फ्राय केलं होतं ना ते पण सगळं ग्रेव्हीमध्ये टाकून घेते. आणि आपल्याला थोडंसं लागेल तसं पाणी टाकायचे. जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आणि याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे, 1 चम्मच, छोटा चम्मच. तर हे बघा तर उकळी पण आलेली आहे. आणि इथं आहे ना क्रीम आहे, म्हणजे दुधावरची मलाई होती फ्रेश, ती मी फेटली आणि त्यामध्ये मिक्स केली आहे. खूपच मस्त. कलर तर बघा किती छान आला आहे आणि खायला पण खूप टेस्टी झालेलं. नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी आणि तुम्ही नक्की या खायला. आणि माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. इथं मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. मस्तच असं झालेलं आहे, खूपच छान. मुलांना तर भरपूर आवडलं हे. मुलं तर आवडीने खाल्ले. खूपच टेस्टी. चला तर मग बाय.